तर आपण आज बोलार फिशची रेसिपी बघतोय. तर हे बघा, ही बोलार फिश आहे. तर ही बोलार फिश आहे, तर ही बनवतोय आपण आज. तर ह्याच्यातली मी अर्धी फ्राय करणार आहे आणि अर्धी ग्रेव्ही करणार आहे. तर आपण बनवणार आहोत. तर मी मोस्ट ऑफ ही फिश बनवायची असेल ना, तेव्हा खोबरं आणि कांदा भाजूनच घेते. म्हणजे जे मटणाचं वाटण असतं त्या प्रकारेच ही फिश बनवते. तर हे सगळं आहे वाटण. तर आता फिशचा अंदाज घेऊनच तुम्ही खोबरा किंवा लसूण घ्या. म्हणजे समजा अर्धा किलो फिशसाठी जर तुम्ही 5 लसूण घ्याल तर असं नाही चालणार. तेवढं प्रमाण लागतं. म्हणजे नॉर्मल आपण चिकनसाठी कसं अंदाजाने बनवतो तसंच घ्यायचं आहे. तर मी एक कांदा आहे भाजलेला आणि खोबरं आहे, हे घेतलं आहे भाजून. मी नॉर्मल गॅसवरच भाजून घेतलं आहे. मिरच्या आहेत, अद्रक आहे आणि लसूण आहे. तर मी कधी असं भरपूर असं काही मोजून नाही घेत की असं एवढंच टाकलं पाहिजे, तेवढं अंदाजाने घेते. तर आता हे पहिले आपण वाटण करून घेऊया. आता मी कोथिंबीर ॲड करते ह्याच्यामध्ये. कोथिंबीर ॲड केली बघा. आता कोथिंबीर ॲड करून घेतली आहे मी. तर शूटिंग पणाश करतोय, थोडंफार ॲडजस्ट करून घ्या कारण ना माझी हाईट छोटी आहे. तर आता तो ना डब्यावर उभा आहे. पण दाखव, आता तो डब्यावर उभा राहिला आहे. तर आता तो व्हिडिओ काढतोय. तर आता पहिले ना मी वाटून घेते. माझी छोटी हाईट आहे म्हणून जरासं तुम्हाला हे करायला लागेल, बघून घ्यायला लागेल. तर आता हे बघा, आता हे झालंय वाटून. तर आता आपण सुरुवात करू. मी रेसिपीज दाखवते. खूप साधी सोपी आणि इझी रेसिपी आहे, पण ही म्हणजे भरपूर टेस्टी लागते. म्हणजे मटणाचं वाटण केल्यानंतर ना ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आपण इतर मच्छींची जी ग्रेव्ही बनवतो ना, त्यात वांगा किंवा शेंगा काहीतरी टाकतो ना, ह्याच्यामध्ये टाकायची ॲक्च्युली गरज लागत नाही. मच्छी खूप टेस्टी होते. तर आता मी तुम्हाला दाखवते फ्राय किती करायची ह्याच्यातली आणि रस्सा किती. तर आता ही मच्छी आहे ना, तर एवढी मी फ्राय करणार आहे आणि ही सगळी ग्रेव्ही करणार आहे, कारण ग्रेव्ही खूप सुंदर होते याची. तर हे बघा, ही बोलार फिश आहे आणि आम्ही पुण्याला राहतो, पूर्णा गावामध्ये राहतो. तर आमच्या गावामध्ये ना एकदम सुंदर अशा मच्छ्या, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या मच्छ्या खायला मिळतात. प्रत्येक म्हणजे खाडीची मच्छी झाली, गावठी मच्छ्या ज्या असतात ना, सगळ्या मच्छ्या खायला मिळतात आणि फ्रेश असतात. रोज कोळीनी येतात आमच्या गावामध्ये. मच्छीचं मार्केट आहे छान. तर मी तिथूनच आणली ही मच्छी. तर ही फ्राय करणार आहे आणि याची ग्रेव्ही करणार आहे. गाईज, मला या स्केटिंगमुळे गोल्ड मेडल भेटलेला. मला स्कूलमध्ये गोल्ड मेडल. आणि मी खूप कॉम्पिटिशनमध्ये गेलो आहे. तर आता आपण रेसिपी बघू. तर आता मी तेल गरम करत ठेवलं आहे. पण थोडंसं झूम कर इकडे. तेल गरम करत ठेवलं आहे आणि कढीपत्ता ॲड करून घेतला. आणि हे जे वाटण आहे ना, त्यातलं अर्धं वाटण ॲड करते मी याच्यामध्ये. आणि फ्राय मच्छीला तर एवढं काय लागत नाही वाटण, नॉर्मल होतं. त्याच्यामुळे अर्ध्याहून जास्त वाटण समजा मी ह्याच्यामध्ये ॲड केले ग्रेव्हीसाठी. तर आता हे मिक्स करून घेते. तर हे ऑलरेडी भाजलेलं आहे ना, तर जास्त फार वेळ असं नाही ठेवायचं ते. हे बघा, आता हे ना वाटण आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेतले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी सांगते मसाले काय टाकायचे. स्टार्ट. तर अर्धा चम्मच हळद ॲड केली आहे मी आणि हा घरचा बनवलेला मसाला आहे. बनू काय करतोय तू? बनव तू. हे बघा मसाला आहे हा, मी 1.5 चम्मच एवढा ॲड करते, कारण घरचा मसाला आहे. नॉर्मल आहे, तिखट आहे, पण एकदम पण तिखट नाही, कारण मी वाटणामध्ये मिरच्या पण घेतल्यात ना, मग ते मच्छीच्या मानाने जास्त ओव्हर नको व्हायला तिखट, त्याच्यामुळे. आता मिक्स करून घेऊया. बरोबर. तर हे बघा, अर्धा चम्मच हळद आणि 1.5 चम्मच मसाला. बिचारा परू डब्यावर उभा राहिला आहे. त्याला जमतंय थोडंफार, थोडंफार नाही जमते व्हिडिओ करायला, म्हणून मी असं दाखवते तुम्हाला आता जवळून. हे बघा. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना आपण मीठ ॲड करूया आणि मग मच्छी ॲड करूया. तर मी मीठ ॲड करून घेतलं आहे चवीप्रमाणे. ठीक आहे. मिक्स करूया. ह्याचा मसाला रेडी झाला आहे. मटणाचा जसा मसाला असतो ना तसाच, फक्त ह्याच्यात मी काही गरम मसाले ॲड नाही केलेत, एवढंच. बाकी सगळी रेसिपी ना मटणाचीच आहे. हे आहे ते कढीपत्ता आहे, मी अक्काच्या अक्का टाकला आहे कारण ते उडतं ना पूर्ण कढीपत्ते म्हणून. तर आता ही ग्रेव्हीची मच्छी आहे ना, ही ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया
आणि ही नंतर मग मॅरिनेट कशी करायची ती मी दाखवते तुम्हाला. आता गॅस मी फ्लेम कमी केली आहे. तर आता याच्यामध्ये जी फ्राय करायची मच्छी आहे ना ती मी ग्रेव्ही करायची मच्छी आहे ना ती ॲड करून घेते आणि हिला मिक्स करून घेऊया. आणि पाणी लगेच नाही आपण ॲड करणार आहे. कधीही कोणतीही भाजी बनवतो ना आपण किंवा कोणतीही ग्रेव्ही झाली तर ना जेव्हा आपण याच्यामध्ये मसाले ॲड करतो किंवा जी भाजी ॲड करतो ना त्यानंतर पाणी कधी पण गरम पाणी ॲड करायचं, कधीच थंड पाणी ॲड नाही करायचं. की कारण भाजीची जी मेन चव असते ना ती निघून जाते. म्हणजे सायंटिफिकली बोलायला गेलं तर टेम्परेचर पूर्ण डिफरंट होऊन जातं ना. म्हणजे भाजी गरम आहे त्यात थंड पाणी ओततोय तर पूर्ण वेगळं होऊन जातं. त्याच्यामुळे काय करायचं कधी पण गरम पाणी ॲड करायचं. तर आता ही ना मी मिक्स करून घेतली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये ना लगेच पाणी नाही ॲड करणार आहे. ह्याच्यावरती आपण पाणी ठेवूया. आता तुम्ही बघू शकता हे ना मच्छी आता फ्राय सारखी होते त्याच्यामध्ये, त्याला तेल पण सुटलंय. तर आता ती खाली नको लागायला कढईला. तर आता हे मी झाकण ठेवलंय ह्याच्यावर आणि ना पाणी ॲड करून घेते. ठीक आहे. आणि गॅस क्लोज ठेवलाय. तर आता मी सध्या एवढंच पाणी ॲड करते. मी हा पाणी टाकल्यानंतर पुन्हा ह्याच्यावर पाणी ठेवणार आणि मग त्याची ग्रेव्ही जे असेल ते गरम पाण्यातच शिजेल. तर आता हे पाणी थोडंसं गरम झालं की मी ॲड करून घेईन. तुम्हाला दाखवते. हे बघा इथे मी रस्सा बनवते. इथे फ्राय मच्छीसाठी ठेवलंय आणि पनाशला बघा, पनाश डब्यावर बसून व्हिडिओ काढतोय माझी आणि खातोय. काय खातोय हे बघा. ठीक आहे खा चल. मी आता तुम्हाला ना हे दाखवते मॅरिनेशनचं फ्राय मच्छीचं. तर आता ही मच्छी आहे ना त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच एवढा हळद ॲड करून घेतली आहे. अर्धा चम्मच एवढी नाही आहे, अर्धा चम्मचपेक्षा थोडी कमी आहे. आणि मसाला जो आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता. तर मी हाफ चम्मच आणि आणखी थोडासा ॲड करते कारण घरामध्ये शर्विल पण आहे माझा लहान मुलगा. तर त्यांच्या चवीनुसार बनवायला लागतं मला. म्हणजे भरपूर तिखट असं बनवलं की खायला मागत नाही ना त्याच्यामुळे. बनू. तर आता हे बघा हे ॲड केल्यानंतर मी वाटण ॲड करते. थोडासाच वाटण आहे. ॲड करून घेऊया, मिक्स करूया. आणि याच्यामध्ये आता फक्त मीठ ॲड करायचं आहे. ठीक आहे. हे बघा तर आता मॅरिनेशन म्हणजे व्यवस्थित झालं आहे. काही लोक वाटण वगैरे नाही टाकत फ्राय फिश करायला. नॉर्मल मीठ मसाला हळद आणि लसूणवर फोडणी देतात पण असं खूप सुंदर होतं. तर आता मीठ ॲड करून घेते मी. तर आता हे बघा मीठ ॲड केले. हे पण मी अंदाजे केले मच्छीच्या अंदाजाने. ही रव्यामध्ये किंवा बेसनमध्ये किंवा इतर मच्छ्या फ्राय करतात पण ही अशी नॉर्मलच सुंदर लागते. तर आता हे फ्राय करायसाठी मी तेल गरम करत ठेवते. तोपर्यंत आपली दुसरी मच्छी जी ग्रेव्ही आहे ती होती आहे. टोमॅटो ॲड करायचा राहिला तो नंतर ॲड करू. टोमॅटो ॲड करायचं राहिलं आहे या भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये. तर आपण ते पण आता बघूया. तर आता हे बघा हे पाणी गरम झालंय. तर आता मी ना हे ॲड करून घेते. मला झाली आहे सवय. ठीक आहे. पक्कड काढून घेऊया. तर आता याची थिकनेस आहे कोणाला म्हणजे एकदम सुक्का आवडतं किंवा ग्रेव्ही आवडते त्याच्याप्रमाणे करायचं. हे बघा ह्याच्यामध्ये ना चिंच पण टाकू शकतो आपण जर कोणाला आवडत असेल तर. चिंच कोकम. तर आता हे एवढी ग्रेव्ही आहे ना तर आणखी थोडंफार पाणी ठेवेल मी वर. आता हे थोडंसं सुक्कं होत जाईल. ठीक आहे. हे बघा हा किती मस्ती करतोय. इथे किचनमध्ये आलाय सगळं रॅक खोलतोय. हे बघा आता मी थोडं पाणी ॲड केलंय. आता हे शिजू द्या. कमी स्लो ह्याच्यावरच शिजू द्या. आणि आता इथे एकीकडे मी हे ठेवलंय मच्छी फ्राय करायला ठेवलंय. तर मी आता ती फ्राय करून दाखवते तुम्हाला. आता फिशसाठी मी ना तवा गरम करत ठेवलाय. तर आमच्या घरामध्ये ना सगळे हेल्थ कॉन्शियस आहेत म्हणजे जास्त ऑइली वगैरे नाही खात. तर मला तेल वगैरे आहे ना सगळं प्रमाणातच ॲड करावं लागतं. तर हे बघा व्यवस्थित झाली आहे ती मॅरिनेट. आता मसाला आहे बाकीचा उरलेला तर टाकून देऊ. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करायला ॲक्च्युली विसरली. तर ना आता हे पाणी थोडं गरम झालं की नंतर मग हाफ टोमॅटो इनफ आहे एवढ्या भाजीला तो ॲड करून घेईन.
हे बघा मी ना काल गाजरचा हलवा बनवलेला, तर आता पनाशला पाहिजे त्याला देते मी. ह्यांचा खूप फेवरेट आहे. तर आमच्या घरामध्ये स्वीट्स हे नेहमी बनतच असतात काय ना काय. तर आता सीझन पण आहे ना गाजरचा, तर हलवा बनवला आहे, हा पनाशला देते आता मी. आणि एकीकडे आपली मच्छी फ्राय होते आहे आणि ह्याच्यामध्ये आता टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे. तर आता ही मच्छी आहे ती आपण पलटून घेऊया. हे बघा, स्किन व्यवस्थित तिची ना फ्राय झाली पाहिजे. स्टार्टिंगला फास्ट गॅसवर हे करायची फ्राय, नंतर थोडी स्लो करून ठेवायची. हे बघा, दिसायला ते चिकनच वाटतंय पण ॲक्च्युली ती फिश आहे. खूप सुंदर होते ती आणि आमच्या घरात फेवरेट आहे. ठीक आहे, चला ॲड. हे बघा, आता पलटून घेतली आहे मी पूर्ण मच्छी. कॅमेरा पकडून ती पलटायला जमत नव्हती, कॅमेरा बंद केला. तर आता ही फ्राय होऊ दे. चला, हलवा पण गरम झाला आहे, तर आता पनाशला देते मी. आणि हा जो टोमॅटो आहे ना, हा तो पण कट करून ॲड करूया. हा ॲक्च्युली ना स्टार्टिंगलाच टाकायचा असतो, मी विसरली गडबडीमध्ये. ठीक आहे, मिक्स करून घेऊया. स्लो गॅसवर शिजू द्या आधी. आणि जर ग्रेव्ही कमी करायची असेल तर झाकण काढूनच करायची. आता ही होऊ दे. रंग बघा किती सुंदर आला. हे बघा, तर आता आम्ही याच्यावर झाकण ठेवून घेते. आता खूप मस्त ह्यानी गाजरचा हलवा बनवला आहे, तर मी अजून एकदा हे मागवलं आहे. तर आता हे बघा, ही भाजी रेडी आहे. हे बघा, ग्रेव्ही बघा याची, आणि थोडी थिकच चांगली लागते. हे बघा, आणि आपली फ्राय फिश पण रेडी आहे.